कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आज दिवसभर बंद राहणार। अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची आज स्वच्छता केली जाणार। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता होणार। लाडकी बहिणीचा लाभ पुन्हा सुरू करा। योजनेचे पैसे बंद झालेल्या महिलांची भाजप आमदार अतुल भोसले यांच्याकडे मागणी। योजनेच्या निकषांची पुन्हा तपासणी करून योजना सुरू ठेवण्याचं निवेदन। अमरावतीच्या वीरगव्हाणमधील बेपत्ता ध्रुव राठोडचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण। ध्रुव 3 मित्रांसोबत पोहायला गेल्याची माहिती समोर, मात्र मित्रांनी या घटनेविषयी माहिती न दिल्यानं संशय व्यक्त। बीड रेल्वेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार। अमळनेर ते बीड या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करून मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार। यानंतर ही रेल्वे बीडहून अहिल्यानगरपर्यंत जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गावात पंकजा मुंडेंकडून नुकसानाची पाहणी। माढ्याच्या चोभेपिंपरी गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी। केळीच्या पिकाचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवला जाणार असल्याचं आश्वासन। लातूर जिल्ह्यातील तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा वडोदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। शेतातील केळीचं पीक, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर पीक वाहून गेलं। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील भाटेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचं प्रचंड नुकसान। शेतकरी हवालदिल। जळगावातील वाघूर धरणाचे 20 दरवाजे उघडले। शहर आणि जामनेर शहराचा 2 वर्षासाठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। वाघूर धरणातून 65,000 क्युसेकना विसर्ग। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। अनेकांच्या शेतात पाणी साचलं। पिकं पाण्याखाली। नुकसानग्रस्तांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचं पाणी प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन। परभणीतील गंगाखेडमध्ये 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा। मासोळी प्रकल्प आणि गोदावरी नदी बाजूला असूनही गावाला पाणी नाही। गावाला पाणी पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी। नाशिकच्या पंचवटीमधील राहुलवाडी परिसरात गोळीबाराची घटना। पूर्ववैमनस्यातून मध्यरात्री गोळीबार। सागर जाधव नावाचा तरुण जखमी। पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। वसईच्या उमेळा गावात भरधाव कार आश्रमशाळेत घुसली। भरधाव कारनं 3 साधूंना उडवलं। कारमध्ये 1 मुलगा आणि 3 मुली होत्या। कारमधील मुलं आणि मुली मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती। अपघातानंतर तरुण पसार। नंदुरबार शहरात 2 गटात वाद। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर भर चौकात धारदार शस्त्रांवर। नंदुरबारच्या सिंधी कॉलनी परिसरातील घटना। 1 जण गंभीर जखमी। जखमी झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या घरावर हल्ला। गोंदियात मित्राच्या नावानं बँक खातं उघडत खात्याला मोबाईल नंबर जोडून घेत 80,000ची ऑनलाईन फसवणूक। रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। आरोपी अभय कटरे याला अटक। रेशन दुकानाची माहिती का मागवली यावरून कुटुंबाला मारहाण। सोलापूरच्या माढ्यामधील घटना। व्हिडिओ समोर। 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। गोंदियात हरवलेला तरुण सुरक्षित सापडला। रेल्वे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। तुमसर रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही तपासल्यानं मिळाला महत्त्वाचा धागा। कृणाल माहुरे आमगाव स्टेशनवर सापडला। वासुदेवनगर मेट्रो स्थानकाजवळील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड। 2 तरुणींची सुटका। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई। 3 आरोपींना अटक।